हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 148 अध्याय 18 ते 19 वचन. वचन काय सांगते? परमेश्वर पिता म्हणतो, तू जर माझे ऐकले तर तुझी किती बरी होईल. तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटेसारखी झाली असती. तुझी संतती, तुझं कुटुंब, तुझी मुलंबाळ बहुगुणित आणि आशीर्वादित होतील. जर तू माझं ऐकलं तर तुझं किती बरं होईल म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. देव पिता म्हणतो, प्रत्येकाला वाटते की त्याचं बरं व्हावं, भलं व्हावं, चांगलं व्हावं. पण प्रभू म्हणतो, तुझं बरं कधी होईल जेव्हा तू माझं ऐकणार, जेव्हा तू माझे नियम पाळणार, तेव्हा तुझी बरी होणार, तेव्हा तुझे चांगले चालणार, तेव्हा तुझ्या जीवनात शांती येणार, तेव्हा तुझ्या जीवनात सुख येणार, तुझं कुटुंब, तुझी मुलंबाळ आशीर्वादित होणार. तू माझं ऐकलंच नाही तर तुझं बरं कसं होणार. हालेलुया. जेव्हा आपण कोणालाही भेटतो, आपल्या नात्यातले, कुठे आपल्या ओळखीची, तर आपण प्रथम त्यांना कोणता शब्द विचारतो? बरे आहेत का ना? काय विचारतात? बरे आहेत, घरचे सर्व बरे आहेत ना? हा प्रश्न आपण त्यांना विचारतो आणि ते आपल्याला काय उत्तर देतात? होय, सर्व बरे आहेत. भले घरात समस्या आहे, कोणी ना कोणी आजारी आहे, कोणी ना कोणी दुःखात आहे, परंतु उत्तर देणारा आपण काय उत्तर देतो? बरे आहे. मग हळूहळू त्या व्यक्तीशी बोलत राहिल्यानंतर, मग भविष्य निघत राहिल्यानंतर ती व्यक्ती सांगणार, मग घरात एक अमुक व्यक्तीला बरं नाही, मग या समस्या आहेत, मग नोकरी नाही, पैसा नाही, मग सर्व ते गोष्टी ती व्यक्ती सांगणार. पण आपण विचारताना विचारतो की बरे आहेत का, आणि ती सांगताना सांगते बरे. म्हणजे ही जी वाक्य आहे, जे आपण इतरांना विचारतो की इतर व्यक्तीचे आपल्याला उत्तर देते बरे, त्या संबंधाने बघा नेहमी आपण एक अपेक्षा बाळगतो की सर्व बरे असावे किंवा सर्व ठीक चालावे. देवपिता म्हणतो, तुझं बरं कधी होणार, तुझं सर्व ठीक कधी चालेल जेव्हा तू माझं ऐकणार. जेव्हा आपण प्रभूचं ऐकणार तेव्हा आपले बरे होणार, आपलं सर्व बरे चालणार, चांगले चालणार. लूक 19 अध्याय 41 वचनापासून ते 44 वचनापर्यंत प्रभू यरूशलेमेकडे आल्यानंतर यरूशलेमेच्या दिशेने पाहून प्रभू काय म्हणत आहे यरूशलेमेला? आज जर निदान तू शांतीच्या गोष्टी ऐकून घेतल्या असत्या तर तुला किती बरे झाले असते. पण तू या गोष्टी न ऐकल्यामुळे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील, तुझा चहूकडून पोडमारा करतील, तुझ्या मुलाबाळांना धुलीस मिळवितील, कारण तू शांतीच्या गोष्टी ऐकून आणि जाणून घेतल्या नाहीत. बघा प्रभू काय म्हणतो, तुम्ही जर शांतीच्या गोष्टी ऐकून घेतल्या तर तुझी किती बरी होईल, तुझं किती चांगलं चालेल, तुझ्या जीवनात सुख येईल, शांती येईल, समाधान येईल तुझ्या जीवनामध्ये. पण तू ऐकून न घेतल्यामुळे तुझ्या जीवनात दुःख आहे, संकट आहे, शत्रू तुझ्या विरुद्ध उठलेले आहेत, तुझी मुलं बाळ तुझ्यापासून दूर आहे, कारण तू शांतीच्या गोष्टी ऐकून घेत नाहीस म्हणून. म्हणजे बायबल सांगते, जर आपण देवाच्या गोष्टी ऐकून घेतल्या आपलं सर्व काही नीट चालेल, आपलं सर्व काही बरं चालेल, चांगलं चालेल. जर देवाच्या गोष्टी ऐकून घेतल्या तर देवाची इच्छाच आहे की आपल्या प्रत्येकांचं बरं व्हावं, आपल्या प्रत्येकांचं चांगलं व्हावं, कारण परमेश्वर शरण येणारे व्यक्तीचीच बरे होते. वचन काय सांगते पहा, सूत्रसंहिता 118 अध्यायामध्ये बायबल सांगते 8 ते 9 वचनात, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा, अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वर शरण जाणे बरे आहे. सर्वात बरे काय आहे? तू देवाला शरण जा, ज्याच्याने तुझी बरी होणार,
राजावर किंवा अधिपतीवर भरोसा ठेवू नको, त्याला शरण जाऊ नको, देवाला शरण जा, तुझे सर्व ठीक चालेल. कारण उत्तम काय आहे? देवाला शरण जाणे. बरे काय आहे? देवाकडे वळणे. देवाकडे वळणे हेच बरे आणि त्याच्याद्वारेच आपले बरे म्हणजे चांगले होणार. जो देवाला शरण जातो, देवपिता त्याच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करतो. आपलं बरे कसे होणार, आपलं उत्तम आणि ठीक कसं चालेल? जो आपण परमेश्वराकडे वळणार, जो आपण प्रभूवर भरोसा ठेवणार, जो आपण प्रभूचं वचन आत्मसात करणार, तेव्हा आपल्या जीवनात सर्व काही नीट नेटके चालायला सुरुवात होणार. आपलं सर्व काही बरे होणार. सूत्रसंहिता 34 अध्याय 14 वचनात वाईटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. तू सर्व काही बरं आहे ते कर, मग तुझं बरं होणार. जे योग्य आहे ते कर, जे चांगलं आहे ते कर, वाईट सोडून दे, वाईटाचा तू त्याग कर, बरे म्हणजे चांगलं आहे ते कर, मग तुझं पण चांगलं होणार. तुझ्या जीवनात पण उत्तम घडायला सुरुवात होणार. जेव्हा तू परमेश्वराच्या मागे लागणार, जेव्हा तू वाईटाचा त्याग करणार, जेव्हा तू पापाचा त्याग करणार आणि बरे म्हणजे चांगले योग्य ते करायला सुरुवात करणार, तुझं बरं व्हायला सुरुवात होणार, तुझं चांगलं व्हायला सुरुवात होणार. तू सुखी आणि समाधानी जीवन जगू शकणार. तुझ्या जीवनातली सर्व बंधने अगदी पूर्ण रीतीने दूर होणार. म्हणून त्यासाठी आपण पूर्ण रीतीने परमेश्वर पित्याला शरण आले पाहिजे. देवपित्याचं वचन आपण पूर्ण रीतीने आत्मसात केलं पाहिजे, ज्याद्वारे आपलं सर्व काही अगदी ठीक चालेल, सर्व काही आपलं बरं होईल आणि आपल्या जीवनातली बंधने तुटतील. अनुवाद 5 अध्याय 29 वचनात त्याचे मन नेहमी असेच राहिले, म्हणजे त्याने माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञेचे पालन केले तर किती बरे होईल. तशाने त्याचे व त्याच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. प्रभू म्हणतो, तुम्ही माझं भय बाळगलं, माझे नियम पाळले, मी जे सांगतो ते तुम्ही केले, तर मग किती बरं होईल, किती ठीक चालेल, किती चांगलं होईल. अशाने तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल. म्हणजे आपण देवाचे नियम पाळले, देवाचं भय बाळगलं, वाईटापासून दूर राहिले, पापापासून दूर राहिले, तर किती चांगलं होईल, किती बरं होईल. आपण आपलं कुटुंब सुखी समाधानाने जीवन जगतील जर देवाचे नियम पाळले तर. बरं व्हावं असं प्रत्येकाला वाटते, पण बरं होईल कसं? जो आपण देवाचे नियम पाळतील, देवाची प्रार्थना करतील, त्याच्या आज्ञेचे पालन करतील, प्रभू येशूच्या मार्गावर चालतील, तेव्हा आपले बरे होणार. भले तुमच्या जीवनात दुःख आहे, संकट आहे, समस्या आहेत, आजार आहेत, निराशा आहे किंवा दारिद्र्य तुमच्या जीवनात आहे, गरिबी आहे, पैसा नाही, नोकरी नाही, कुटुंबात अनेक वादविवाद आहेत, अनेक समस्या आहेत, सर्व दूर होतील. प्रभू येशू या सर्व दुःखातून, संकटातून, या सर्व समस्यातून तुम्हाला मुक्त करील. मात्र पूर्ण मनापासून प्रभू येशूकडे वळा, मनापासून प्रभू येशूवर विश्वास ठेवा, प्रभूच्या आज्ञा पाळायला सुरुवात करा, प्रभू येशू जे सांगतो ते करायला सुरुवात करा, पाप सोडा आणि मग पहा जे बिघडलेले ते नीट व्हायला सुरुवात होईल. जिकडे समस्या आणि दुःख आहे ते दूर होऊन तिथे शांती येईल. परमेश्वर तुमच्या घरात येईल, तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करेल. आरोग्य, शांती, सुख, समाधान, धन, वैभव सर्व तुमच्या घरामध्ये नांदणार. कारण परमेश्वर सर्व तुमचं ठीक करेल, सर्व काही बरे करेल जर तुम्ही मनापासून प्रभू येशूकडे वळणार. कारण जेव्हा मनुष्य देवाकडे वळतो, देवावर भरोसा ठेवतो, देवाचे नियम पाळतो, तेव्हा देव त्याचं सर्व काही ठीक करतो. देव त्याच्या जीवनामध्ये सर्व काही बरे करीतो, उत्तम करीतो आणि त्याला आशीर्वाद आणि अनुग्रह मात्र परमेश्वर पिता त्याला मात्र देतो. आपण देवाचे नियम पाळणार, देवाच्या वचनानुसार, देव पित्याच्या आज्ञेनुसार चालणार, आपलं सर्व काही ठीक चालायला सुरुवात होणार. आपल्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या सर्व काही मात्र दूर होणार. परमेश्वराचा अनुग्रह
शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आम्हा जवळ आहे. ते कालोखाच्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे तुमच्या अंतःकरणात दिवस उजेडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. कसं बरं होईल आपलं पेत्र म्हणत आहे, आमच्याकडे प्रभूचं असं वचन आहे जे निश्चित ठाम वचन आहे, ज्या वचनात जीवन आणि शांती आहे. या वचनाकडे प्रभू येशूकडे जर तुम्ही अंतःकरणापासून लक्ष देणार, मनापासून लक्ष देणार तर तुमचं किती बरं होईल. खरोखर जर आपण प्रभू येशूकडे लक्ष दिलं तर आपल्या जीवनात प्रकाश निर्माण होईल, अंधकार आपल्या जीवनातून दूर होईल. कारण हे देवाचं वचन अंधकारात प्रकाशते आणि आपलं जीवन प्रकाशित करते. आणि त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर बायबल सांगते आपले बरे होईल. मग किती बरं होईल, मग सर्व काही नीट चालेल, सर्व काही ठीक चालेल जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देतील. तेव्हा आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा प्रभू आहे, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा प्रभू आहे. जो प्रभूकडे लक्ष देतो तो प्रभूच्या अनुग्रहाने आणि प्रभूच्या सामर्थ्याने मात्र भरला जातो. प्रभू त्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करतो, प्रभू त्याला आशीर्वादित करायला सुरुवात करतो, प्रभू त्याच्या जीवनातल्या सर्व समस्या मात्र दूर करतो. म्हणून प्रभू म्हणतो, तू जर माझं ऐकलं तर तुझं किती बरं होईल, सर्व नीट चालेल, तुझ्या जीवनात सुख येईल, शांती येईल, तुझ्या जीवनातल्या सर्व समस्या मात्र दूर होतील आणि तू परमेश्वराच्या अनुग्रहाने मात्र भरला जाशील, तू परमेश्वराच्या आशीर्वादाने मात्र भरला जाशील. म्हणून बायबल सांगते आपले बरे व्हावे असे जर आपल्याला वाटत आहे तर पूर्ण रीतीने आपण प्रभूचं वचन आत्मसात केलं पाहिजे. प्रभूचं वचन आपण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपले सर्व काही बरे होणार, आपल्या जीवनात सर्व काही चांगलं चालणार आणि आपल्या जीवनातली दुःख, निराशा पूर्ण रीतीने दूर होणार, सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होणार आणि परमेश्वराचा विपुल अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणार. प्रत्येकाच्या जीवनात प्रभूचा विपुल अनुग्रह मात्र कार्य करणार. कारण प्रभूची इच्छा असेल की आपल्या प्रत्येकांचे बरे व्हावे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख यावे, शांती यावी, अशी मात्र प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. आणि त्यामुळे आपण प्रभूचे नियम आणि प्रभूच्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याद्वारे आपले सर्व काही ठीक चालेल, ज्याद्वारे आपल्या जीवनात सर्व काही चांगलं होईल आणि आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत, ज्या निराशा आहेत, त्या सर्व रीतीने दूर होतील आणि आपलं सर्व काही बरे होणार, आपल्या जीवनात ठीक चालणार, परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये येणार. कारण आपल्याला बरं करणारा किंवा आपले सर्व काही चांगले करणारा, सर्व ठीक करणारा मात्र परमेश्वर आहे. पुढे याकोबाच्या पत्रामध्ये 2:19 एकच देव आहे असा विश्वास तू धरितोस का, ते बरे करीतो, भूते तसाच विश्वास धरितात आणि त्याच्या पुढे प्रभू पुढे थरथर कापतात. बायबल सांगते एकच देव असा तू विश्वास धरतो का, तर तू बरे करतो, चांगलं काम करतो. तू एकच देव आहे असा विश्वास धरल्याने तू उत्तम काम करत आहे, तू बरे करतो. मग तू बरे करत आहे तर तुझं पण बरंच होणार. एकच देव आहे, प्रभू येशू एकच परमेश्वर आहे असा आपण विश्वास धरतो का, असा विश्वास धरतो तर आपण चांगलं काम करतो, तर आपण बरे काम करतो. आणि आपण काम बरे करतो तर याचा अर्थ आपल्या जीवनात सर्व काम बरेच होणार किंवा आपल्या जीवनात सर्व उत्तमच घडेल, चांगलंच घडेल जर एकच देव आहे हा विश्वास ठेवला तर, की प्रभू येशू एकमात्र परमेश्वर आहे, तोच उद्धार करतात आणि तोच तारणार आहे, तोच माझ्या जीवनाची उन्नती आणि प्रगती करणारा परमेश्वर आहे. हा विश्वास आपण बाळगत आहोत तर आपण एक बरे काम करत आहोत आणि बरे काम करत आहोत तर याचा अर्थ आपले बरेच होणार, आपलं चांगलंच घडणार, आपल्या जीवनात उत्तमच घडलं जाणार. म्हणून येशू ख्रिस्ताला आपला प्रभू, आपला उद्धारक आणि आपला तारणारा म्हणून स्वीकारा. पूर्ण रीतीने तुम्ही प्रभू येशूवर भरोसा ठेवा. जो आपण
पूर्ण प्रभू येशूवर भरोसा ठेवणार आपलं सर्व काही नीट चालेल. आपल्या जीवनात सर्व काही उत्तम आणि चांगलं ते मात्र घडेल. मनवाची संधी अनुवाद 4:40 तुझे व तुझ्या मागून तुझ्या वंशजाचे बरे व्हावे आणि तुझा देव परमेश्वर जो देश तुला निरंतरचा देत आहे त्यातून चिरका राहावे. म्हणून आज मी तुला देत असलेले विधी आणि आज्ञा याचे पालन कर. प्रभू काय म्हणतो? तुझे आणि तुझं वंश तुझं कुटुंब याचे बरे व्हावे असे जर तुला वाटत आहे तर मी तुला ज्या आज्ञा व जे नियम देते त्याचे तू पालन कर. प्रभू म्हणतो तुम्हाला वाटते तुमचे बरे व्हावे, तुमचे चांगले व्हावे, तुमची प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, तुम्ही पुढे जावे, सर्व नीट नेटके चालावे, तर वचन सांगते प्रभू म्हणतो माझ्या आज्ञा पाळ, माझे नियम पाळ. जर खरोखर आपण देवाची आज्ञा पाळणार, देवाचे नियम पाळणार तर देव पिता आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपल्या जीवनातल्या सर्व समस्या पूर्ण रीतीने दूर करणार. आपण बायबलमध्ये पाहतो उजिया राजा 2:26 जोपर्यंत तो देवाच्या दृष्टीने बरे करत होता, नीट करत होता, तोवर त्याचे बरे चालले होते, तोवर त्याचे सर्व ठीक चालले होते. जोपर्यंत तो देवाचे नियम पाळत होता, देवाच्या आज्ञा पाळत होता, बायबल सांगते तोपर्यंत मात्र त्याचं सर्व काही ठीक चालले होते, तोवर देवाने त्याचे कल्याण केले. जोपर्यंत मनुष्य देवाचे नियम पाळतो तोपर्यंत त्याचे बरे चालते, तोपर्यंत त्याचे सर्व काही नीट नेटके चालते, तोपर्यंत त्याचे सर्व काही चांगले चालते. उजिया राजा जेव्हा महासामर्थ्यवान झाला तेव्हा त्याचं हृदय उन्मत्त, गर्विष्ठ, कठोर बनलं आणि मात्र तो देवाच्या सेवकावर, याजकांवर संतापला आणि म्हणून मात्र त्याच्या कपाळावर पोट फुटले आणि पूर्ण तो कोडी झाला. मरेपर्यंत आमरान कोडी राहिला, राज्य सर्व गमावून बसला, वेगळ्या घरात राहू लागला. बघा, जोवर तो देवाच्या भजनी लागलेला होता तोवर सर्व बरे चालले होते, त्याचे तोवर सर्व ठीक चालले होते, तोवर देव त्याचे कल्याण करत होता. आपले कधी बरे होणार? जोवर आपण देवाचे नियम पाळत आहोत, जोवर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळत आहोत, तोवर आपलं सर्व काही नीट नेटके चालणार, तोवर आपल्या जीवनामध्ये सर्व काही उत्तम आणि चांगलं घडणार. परंतु जर आपण परमेश्वराचा मार्ग सोडून देणार, परमेश्वराचं वचन आपण सोडून देणार, तर आपल्या जीवनात समस्या, निराशा, दुःख आणि संकटे या सर्व गोष्टी यायला सुरुवात होणार. आपल्या जीवनामध्ये अडथळे यायला सुरुवात होणार, निराशा यायला सुरुवात होणार. म्हणून पूर्ण रीतीने आपण देवाच्या दृष्टीने बरे केले पाहिजे, म्हणजे आपले पण बरेच होणार. जे देवाच्या दृष्टीने नीट करत नाही त्यांचे बरे होऊ शकत नाही. आपल्याला वाटत आहे बरे व्हावे तर देवाच्या मार्गावर लागा, प्रार्थना वाढवा, प्रार्थना करायला सुरुवात करा, रिट्रीट करायला सुरुवात करा, आपलं सर्व नीट चालेल, सर्व काही आपलं बरं होईल, आपलं कल्याण होईल, प्रभू आपला उद्धार करेल, प्रभू आपलं तारण करेल, आपल्या जीवनाची दुःख आहे ती पण दूर होतील, ज्या समस्या आहेत, जे अपयश आहे, भांडणे, तंट आहे, सर्व दूर होतील. शांतीचे वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होईल, प्रेमाचे वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होईल, सर्व ठीक चालेल, सर्व मिळून मिसळून प्रीती प्रेमाने सर्व राहू शकतील, आपल्या धंद्याला यश मिळेल, घरात शांतीचे वातावरण असेल. परंतु कधी जेव्हा देवाच्या आपण नियम पाळतील, प्रभूच्या मार्गावर चालतील, तेव्हाच आपलं बरं होणार. आपण देवाच्या दृष्टीने बरे करणार तर आपलं पण बरेच व्हायला सुरुवात होणार, तर आपलेही कल्याण होणार, आपल्यालाही परमेश्वर अनुग्रह देणार, आपल्यालाही परमेश्वर आशीर्वादित करणार आणि आपल्या जीवनात जितक्या समस्या आहेत त्या साऱ्या मात्र दूर होणार. प्रभूची कृपा, प्रभूचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये होणार. वचन सांगते की मात्र सूत्रसंहिता 37:27 वचना, वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायम राहील, तू कायम शांतीने
शकशील. जर तू बरे केले तर तुझी कायम बरी होत राहणार, कायम तुझ्या जीवनात चांगलं घडत राहणार, कायम तुझ्या जीवनात प्रगती आणि उन्नतीच घडत राहणार. शांतीने तू आपल्या घरात राहशील, शांतीने तू आपल्या गावामध्ये राहशील. तुझी वस्ती कायम चांगली होणार. जर तू बरे केले तर तुझे पण बरे होणार. आपण देवाचे नियम पाळले, आज्ञा पाळल्या, देवाच्या मार्गावर चालले, देवाच्या वचनाचे अवलंबन केले तर आपले बरेच होणार, वाईट होणार नाही. जो देवाच्या मार्गावर चालतो त्या कोणाचं वाईट झालं नाही आणि होणार सुद्धा नाही. येशूला आपला प्रभू, आपला उद्धार करता स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रभू येशू सर्व उत्तम घडवून आणतो. प्रभू येशू त्याला आशीर्वादित करतो. प्रभू येशू त्याच्या जीवनातल्या समस्या दूर करीतो. प्रभू त्याचे सर्व काही बरे करायला सुरुवात करतो. प्रभू येशू त्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करतो. आपण देवाच्या मार्गाचे पूर्ण अवलंबन करणार, प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करणार, प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपलं कल्याण करणार, आपली प्रगती करणार. आपल्या समस्या, आपल्या निराशा, आपली दुःख सर्व काही प्रभू येशू पिता पूर्ण रीतीने दूर करणार. तर आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे. अनुवाद 28:1-14 प्रभू म्हणतो, तू माझ्या आज्ञा, माझे नियम पाळशील तर आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील. तुझं घरापासून, शेतीवाडीपासून, तुझी परा टोपली ताट जी काही मुलाबाला सर्व आशीर्वादित होईल. घरात येशील आशीर्वाद, घरातून बाहेर जाशील आशीर्वाद, सर्व काही तुझं ठीक चालेल, नीट चालेल, तुझं बरंच होईल. परमेश्वर पिता म्हणतो, मी तुला मस्त करीन, उंच करीन, मी तुला मी आशीर्वादित करीन. तू माझे नियम पाळणार, माझ्या आज्ञा पाळणार, तुझं सर्व काही बरे चालणार, तुझं सर्व काही ठीक चालेल. आपण देवाचे नियम मनापासून पाळत आहोत, आज्ञा देवाच्या मनापासून पाळत आहोत, आपली बरी होणार, आपलं वाईट होणार नाही, आपले सर्व काही उत्तम होईल, सर्व चांगलं चालेल. तर आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर पिते, आपल्याला आशीर्वादित करणारा परमेश्वर पिते, जो आपल्या जीवनातल्या सर्व समस्या दूर करतो, सर्व संकटे दूर करतो आणि आपल्याला विपुल आशीर्वादाने मात्र परमेश्वर पिता मात्र भरितो. म्हणून माझे संत मिका 6:8 हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखविले, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमोर राहून नम्र भावे चालणे, या वाचून परमेश्वर तुझ्या जवळ काय मागतो. बरं काय ते देवाने आपल्याला दाखवून दिले, योग्य काय, नीट काय ते देवाने आपल्याला दाखवले, की मात्र आवडीने दया करणे, देवाच्या मागे चालणे, सत्याने जीवन जगणे, धार्मिकतेने चालणे हेच बरे मार्ग आहेत. आणि बरे मार्गाचे अवलंबन केले तर आपल्या जीवनात सर्व काही बरे व्हायला सुरुवात होईल. देवाने दाखवून दिले काय योग्य आहे, काय नीट आहे, काय केल्याने तुझं बरं होईल, काय केल्याने तुझं चांगलं होईल. देवाने आपल्याला सर्व काही दाखवून दिलेले, मात्र मनुष्यच ते करत नाही. आपल्याला माहिती की प्रार्थना जास्त वाढल्याने, प्रार्थना केल्याने आपलं चांगलं होईल, पण तेच प्रार्थनेत वाढायलाच कंटाळा करतो, प्रार्थनेत यायला कंटाळा करतो, प्रार्थना करायला कंटाळा करतो. माहिती आपल्याला प्रार्थनेद्वारे बरंच होते आपलं, तरी आपण त्या बाबतीत कंटाळा करतो. वचन सांगते देवाने तुला दाखवून दिले की बरे काय आहे, ते चांगलं काय आहे, योग्य काय, देवाने तुला दाखवून दिले तरी तू तसं करत नाहीस, तरी तू देवाच्या मार्गावर चालत नाही, तरी तू देवाच्या मार्गाचे अवलंबन करत नाही. माहीत असून सुद्धा आपण देवाचा मार्ग स्वीकारत नाही, म्हणून आपले बरे होत नाही. देवाने जे बरे ते आपल्याला दाखवलेले आणि त्या मार्गाचं आपल्याला अवलंबन करायचंय, प्रार्थनेत वाढायचंय, प्रभूच्या वचनात, प्रभूच्या सेवेत वाढायचंय, म्हणजे आपले सर्व काही बरे होणार, आपले सर्व काही चांगले चालणार. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आणि आपल्या जीवनातल्या सर्व समस्या परमेश्वर दूर करणार, सर्व निराशा परमेश्वर आपल्या जीवनातून दूर करणार. तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. तोच आपल्याला अनुग्रह देतो, तोच आपल्याला आशीर्वादित करतो आणि आपल्या समस्या पूर्ण रीतीने दूर करीतो. सूत्रसिद्ध 81:13 माझे लोक माझे ऐकतील, इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. काय सांगते वचन? परमेश्वर
परमेश्वर पिता म्हणतो तुम्ही माझे ऐकतील तर बरे होईल. म्हणजे आपण प्रभूचं ऐकलं तर प्रभू म्हणतो किती बरं होईल. मग प्रभू म्हणतो मग मी तुमच्या शत्रूचं तुमच्या पुढे मोड करीन. प्रभू म्हणतो तुम्ही माझे ऐकल्यानंतर मी तुम्हाला गव्हाचे सत्व खाऊ घालीन. पहाडातले उत्तम मदाने मी तुम्हाला तृप्त करीन. तुम्हाला जे हवं ते सर्व काही मी तुम्हाला देईन जर तुम्ही माझं ऐकणार तर. आपण प्रभूचं ऐकणार तर आपली प्रगती होणार, आपली उन्नती होणार. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. परमेश्वर आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवणार. सर्व काही आपलं नीट नेटके चालणार जेव्हा आपण देवाच्या मार्गाचे अवलंबन करणार तेव्हा. म्हणून देवाच्या दृष्टीने जी योग्य आणि बरे आहे तेच करा म्हणजे आपले पण बरे होणार, आपलं पण चांगलंच होणार. सर्व नीट चालेल, काही बिघाड होणार नाही, काही वाईट आपलं होणार नाही. मग कोणी किती आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करू द्या, कोणच आपलं वाईट करू शकणार नाही. सर्व उत्तम आणि सर्व काही चांगलं चालणार. कारण पेत्राचे पहिले पत्र 3:13 तुम्ही चांगलं जास्त बाळगताना मग कोण तुमचं वाईट करणार? कोणच करू शकत नाही. आपण बरे करत आहोत, बऱ्याची इच्छा बाळगत आहोत तर आपले बरेच होणार. परमेश्वर आपल्याला आशीर्वादितच करणार, अनुग्रहाने, कृपेने आणि सामर्थ्याने मात्र भरणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.